वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम बेस्ड ऑन द मीन ऑन रॉ डेटा याचे न्यूमेरिकल सॉल्व केले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण तेच न्यूमेरिकल पुढे कंटिन्यू करणार आहे. बघा, स्टॅटिस्टिकल टेक्निकमध्ये आपण मीन, मीडियन आणि मोड याचे न्यूमेरिकल स्टडी करतोय. त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण मीनचे न्यूमेरिकल सॉल्व केले होते, प्रॉब्लेम बेस्ड ऑन द रॉ डेटा. आता आपण जे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे टाइप 2, प्रॉब्लेम बेस्ड ऑन द मीन ऑन अनग्रुप डेटा. इथे डेटा कसा असेल, अनग्रुप असेल. म्हणजे इथे XI ची व्हॅल्यू दिलेली असेल आणि FI ची व्हॅल्यू, म्हणजे अशा प्रकारचा टेबल तुम्हाला दिलेला असेल. बघा, सेम अशाच प्रकारचे न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये विचारतात 4 to 6 मार्क्ससाठी. फक्त इथे काय चेंजेस होईल, इथे व्हॅल्यू मे बी ते चेंज करतील. सेम प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची आहे, सेम फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी. बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. बघा, आता फर्स्टवाला न्यूमेरिकल सॉल्व करू. प्रॉब्लेम बेस्ड ऑन मीन अनग्रुप डेटा. डेटा कसा आहे इथे, अनग्रुप. म्हणजे इथे XI आणि FI दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत. क्वेश्चन 1चं सोल्युशन, क्वेश्चन 1ला आपण इथे सॉल्व करू. फाइंड द मीन बाय यूजिंग डायरेक्ट मेथड अँड ॲज्युम मीन मेथड. दोन्ही मेथडचा यूज करून आपण इथे मीनची व्हॅल्यू फाइंड आउट करू. बघा, सर्वात पहिले काय करतो, टेबल ड्रॉ करून घेतो. सर्वात पहिले टेबल इथे ड्रॉ करतो. इथे सिम्पली तुम्हाला प्रोसिजर फॉलो करायची. सेम अशा प्रकारचा न्यूमेरिकल एक्झाममध्ये विचारतात, फक्त मे बी व्हॅल्यू चेंज असतील. सेम प्रोसिजर तुम्ही तिथे फॉलो करा. बघा, टेबल ड्रॉ करून घ्या. देन कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. बघा, XI ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, XI. देन FI. बघा, किती आहे XI, 32, 33, 34, 35, 36. FI ची व्हॅल्यू किती आहे, 3, 9, 12, 6 आणि 10. आपला जो फॉर्म्युला आहे डायरेक्ट मेथडचा, डायरेक्ट मेथडचा आपण इथे यूज करतो आहे. डायरेक्ट मेथड मीन x बार इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे तुमचा समेशन ऑफ FI XI अपॉन समेशन ऑफ FI. FI XI म्हणजे काय, दोघांचं इथे मल्टिफिकेशन आहे. मल्टिफिकेशन नंतर काय करायचं आहे, त्याचं समेशन, सगळ्यांचं ते ॲडिशन करायचं आहे. इथे काय बघा तुमचं FI XI, म्हणजे दोघांचं काय करायचं, मल्टिफिकेशन करायचं आहे. आणि इथे आपल्याला काय पाहिजे, इथे आपल्याला व्हॅल्यू पाहिजे समेशन ऑफ FI, यांचं सगळ्यांचं ॲडिशन पाहिजे. समेशन ऑफ FI इज इक्वल टू 3 × 9 12, 12 + 12 24, 24 + 6 30, 30 + 10 40. समेशन ऑफ FI ची व्हॅल्यू किती आली, 40. आता FI × XI यांचं मल्टिफिकेशन करू. बघा, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. 3 × 32, 3 × 32 96, 9 × 33 297, 12 × 34 408, 6 × 35 210, 6 × 35 210 आणि 10 × 36 360. बघा, यांचं सगळ्यांचं समेशन आपल्याला पाहिजे. समेशन ऑफ FI XI, समेशन ऑफ FI XI इज इक्वल टू, समेशन करून घेऊ. बघा, 96 + 297 + 408 + 210 + 360, 1371. 1371. सिम्पली ते व्हॅल्यू पुटअप करू. X बार इज इक्वल टू समेशन ऑफ FI XI 1371 डिवाइड बाय समेशन ऑफ FI ची व्हॅल्यू किती आहे, 40. बघा, समेशन ऑफ FIलाच काही बुक्समध्ये तुम्हाला इथे N भेटेल. N म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. समेशन ऑफ FI यूज केला असेल किंवा कॅपिटल N किंवा स्मॉल n तिथे यूज केला असेल. X बार इज इक्वल टू, आन्सर तुमचं येतं आहे 1371 डिवाइड बाय 40, 34.275. 34.275 तुमचा आला आन्सर, 34.275. हे जर आपल्या फर्स्ट मेथडने आन्सर. देन सेकंड मेथड आपल्याला यूज करायची आहे. बघा, सेकंड मेथडसाठी मी इकडे टेबल ड्रॉ करतो. सेम प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची आहे आणि न्यूमेरिकलला इथे सॉल्व करायचं आहे. बघा, सेकंड मेथड ॲज्युम मीन मेथड. ॲज्युम मीन
मेथड. कुठली मेथड आहे? ॲज्युम मीन मेथड. इथे आपल्याला एक मीन ॲज्युम करावा लागतो, देन आपल्याला सॉल्व करावं लागतं आहे. सर्वात पहिले सेम टेबल इथे ड्रॉ करून घेतो. टेबल इथे ड्रॉ करावं लागेल. मग याचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. पहिले टेबल ड्रॉ करून घेतो, ज्या व्हॅल्यू दिल्या आहेत त्या नोट डाऊन करून घेतो. एकदम सिम्पल आहे, पण जास्त डिफिकल्ट नाही आहे, इझिली तुम्ही सॉल्व करू शकता. xi देन fi, अजून एक आपल्याला इथे यूज करावा लागेल. इथे फॉर्म्युला वाटेल की तुम्ही समजेल आपल्याला काय काय लिहायचं ते, काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा ॲज्युम मीन मेथडने सॉल्व करतो आहे. मीन एक्स बार इज इक्वल टू कॅपिटल ए. कॅपिटल ए म्हणजे काय? एक मीन आपल्याला ॲज्युम करायचा आहे तो, ती व्हॅल्यू. देन समेशन ऑफ fi डी आय अपॉन समेशन ऑफ fi. आता इथे आपल्याला काय काय लागेल? इथे xi आहे, इथे fi आहे, इथे काय लागेल? डी आय लागेल. डी आयचा फॉर्म्युला काय आहे? बघा डी आय इज इक्वल टू xi मायनस ए. xi मायनस ए. डी आयचा फॉर्म्युला काय? xi मायनस. आता ए व्हॅल्यू कुठे ती आपण इथे ॲज्युम करू. आता न्यूमरिकल बघा, आता ह्या टेबलमधनं टेबल लिहून घेतो. 32, 33, 34, 35, 36. 32, 33, 34, 35, 36. एची व्हॅल्यू कुठली तरी ॲज्युम करू आपण. बघा xi मधली कोणतीही व्हॅल्यू तुम्ही ॲज्युम करू शकता. तुम्ही 33 करा, 33 करा, 34 करा, जी तुम्हाला वाटते ती ॲज्युम करा. इथे मी 34 ॲज्युम करतो. बघा एची व्हॅल्यू किती ॲज्युम केली? ए इज इक्वल टू 34 इथे मी ॲज्युम केली. तुम्ही 35 केले तरी चालेल, आन्सर तुमचं सेम येईल. 33 केले तरी चालेल. fiची व्हॅल्यू काय आहे? 3, 9, 12, 6 आणि 1 0. मग आता डी आयचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. डी आयचा फॉर्म्युला काय? xi मायनस आहे. बघा xiची व्हॅल्यू किती? 32 मायनस आहे. एची व्हॅल्यू किती? 34. 32 मायनस 34 मायनस 2. देन बघा डी आय xi मायनस आहे. xiची व्हॅल्यू किती आहे? 33 मायनस 34 मायनस 1. बघा xi मायनस आहे. 34 मायनस 34 काय येईल? 0. देन 35 मायनस एची व्हॅल्यू किती? 35 मायनस 34 किती येईल? 1. देन xiची व्हॅल्यू 36 मायनस 34 2. याचं आपल्याला काय पाहिजे? इथे समेशन पाहिजे. याचं इथे काय पाहिजे? समेशन पाहिजे. बघा समेशन ऑफ fi. समेशन fi इथं किती येते? ऑलरेडी 40 आपण कॅल्क्युलेट केलं होतं इकडे. बघा समेशन fi 40 कॅल्क्युलेट केलं होतं. आता नेक्स्ट आपल्याला काय पाहिजे? इथे fi आणि डी आय यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. त्याचंसुद्धा टेबल इथे ड्रॉ करून घेतो. बघा डी आयची व्हॅल्यू भेटली. आता इथे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. fi इंटू डी आय. fi इंटू डी आय. बघा आता fiची व्हॅल्यू किती आहे? 3 इंटू मायनस 2 मायनस 6. 9 इंटू मायनस 1 9 इंटू मायनस 1 मायनस 9. 12 इंटू 0 0. 6 इंटू 1 6. 10 इंटू 2 6 इंटू 1 6. 10 इंटू 2 20. आणि याचं आपल्याला काय पाहिजे? समेशन ऑफ fi डी आय. यांचं समेशन करतो. मायनस 6 मायनस 9 प्लस 6 प्लस 20 11. आन्सर किती आला इथे? 11. बघा आता व्हॅल्यू पुट करतो. एची व्हॅल्यू किती अजून केली होती? 34 प्लस समेशन fi डी आय यांचं ॲडिशन किती आलं? 11 डिवाइड बाय समेशन fi किती आहे? 40. fi किती आहे? 40. बघा मीनचा आपला आन्सर किती आहे ते कॅल्क्युलेट करू. 11 डिवाइड बाय 40 प्लस 34.275. आता सेम आन्सर आला. कुठली मेथड तुम्ही यूज करा. 34.275 हे आलं तुमचं डायरेक्ट मेथडने आणि हे आलं तुमचा ॲज्युम मीन मेथडने. सिम्पल आहे, एकदम सिम्पल न्यूमरिकल आहे, तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. बघा ॲक्च्युली ती ॲज्युम मीन मेथड आहे, तिला आपण शॉर्टकट मेथडसुद्धा बोलतो. बरोबर, तिला आपण शॉर्टकट मेथडसुद्धा बोलतो. म्हणजे एक्झाममध्ये असं सुद्धा विचारू शकतात, कॅल्क्युलेट द मीन बाय युजिंग शॉर्टकट मेथड. तर कुठली मेथड आहे? ॲज्युम मीन मेथड आहे.
बघा अशा प्रकारच्या न्यूमेरिकलचे ते एक्झाममध्ये येतो 4 to 6 मार्क्ससाठी. याचा तुम्ही आन्सर नोट डाऊन करून घ्या. तर नेक्स्टवाला न्यूमेरिकल आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा नेक्स्टवाला न्यूमेरिकल तुम्ही स्वतःसुद्धा ट्राय करा. मी इथं सॉल्व करून दाखवतो, पण तुम्ही स्वतःसुद्धा इथे ट्राय करा. याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. देन सेकंड न्यूमेरिकल सॉल्व करू. एकदम सिंपल आहे सेकंड न्यूमेरिकलसुद्धा. क्वेश्चन 2चं सोल्युशन. क्वेश्चन 2चं सोल्युशन. क्वेश्चन 2 सोल्युशन. फाइंड द मीन बाय यूजिंग ॲज्युम मीन मेथड. बघा इथे एकाच मेथडने सांगितलेलं आहे. वाटल्यास तुम्ही ते डायरेक्ट मेथडनी सुद्धा यूज करू शकता जिथे सॉल्व करण्यासाठी, आणि ॲज्युम मीन मेथडसुद्धा यूज करू शकता. वाटल्यास प्रॅक्टिससाठी तुम्ही डायरेक्ट मेथडचा सुद्धा यूज करा आणि दोन्ही आन्सर इथे क्रॉस चेक करा बरोबर येतात का नाही ते. तर आपण इथे ॲज्युम मीन मेथडने सॉल्व करू. बघा सर्वात पहिले मी टेबल ड्रॉ करून घेतो. सेम तुमचा अनग्रुप डेटा आहे. XI आणि FIची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. एकदम सर्वात पहिले टेबल ड्रॉ करून घ्या. टेबल इम्पॉर्टंट आहे. टेबलवरती तुम्हाला सगळं कॅल्क्युलेशन करायचं आहे. पहिले XI, नंतर FI, नंतर DI, नंतर FI इंटू DI. बघा सर्वात पहिले काय लिहितं XI FI DI इज इक्वल टू XI मायनस A, नंतर FI इंटू DI. XIची व्हॅल्यू किती आहे 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. 23 to 30. Then FI 2, 2, 1, 3, 2, 1, 3, 3. बघा इथे आपल्याला ॲज्युम मीन मेथडचा यूज करायचा आहे. ॲज्युम मीन मेथड. ॲज्युम मीन मेथड फॉर्म्युला आपला काय आहे, मीन x बार इज इक्वल टू A प्लस समेशन ऑफ FI DI अपॉन समेशन ऑफ FI. ए तुम्हाला इथे ॲज्युम करायचं. इथे मी ए ॲज्युम करतो. कुठली तुम्ही व्हॅल्यू ॲज्युम करा. एची ॲज्युम XI मधली कुठली व्हॅल्यू ॲज्युम करू शकता. आता समजा इथे मी 27 घेऊ शकतो, 26 घेऊ शकतो. जी कुठली पाहिजे ती व्हॅल्यू XI मधली तुम्ही ॲज्युम करा. इथे मी 27 घेतो. एची व्हॅल्यू मी 27 ॲज्युम केली. आता बघा आता सिम्पल इथे कॅल्क्युलेशन करायचं आहे. एची व्हॅल्यू किती 27. स्टार्ट करतो. XIची व्हॅल्यू किती 23. 23 मायनस 27 मायनस 4. देन XIची व्हॅल्यू किती 24. 24 मायनस 27 मायनस 3. देन 25. XIची व्हॅल्यू किती 25. 25 मायनस 27 मायनस 2. 26 मायनस 27 मायनस 1. 27. XIची व्हॅल्यू किती 27. एची व्हॅल्यू किती 27 0. 27 मायनस 27 0. 28 मायनस 27 1. 29 मायनस 27 2. 30 मायनस 27. XIची व्हॅल्यू किती 30. 30. एची व्हॅल्यू किती 27 3. 30 मायनस 27 3. आता नेक्स्ट काय करायचं आहे, यांचं FI इंटू DIचं मल्टिफिकेशन. बघा मायनस 4 इंटू 2 मायनस 8, मायनस 3 इंटू 2 मायनस 6, मायनस 2 इंटू 1 मायनस 2, मायनस 1 इंटू 3 मायनस 3, 0 इंटू 2 0, 1 इंटू 1 1, 2 इंटू 3 6, 3 इंटू 3 9. 3 इंटू 3 काय झालं 9. बघा इथे सिम्पल आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहेत. कुठलं कॅल्क्युलेशन इथे आपल्याला पाहिजे. समेशन ऑफ FI. समेशन ऑफ FI किती आणि समेशन ऑफ FI DI. समेशन ऑफ FI DI. FI DIचं कॅल्क्युलेशन करून घेऊ. मायनस 8 मायनस 6 मायनस 2 मायनस 3 मायनस 8 मायनस 6 मायनस 2 मायनस 3 देन प्लस 1 प्लस 6 प्लस 9 मायनस 3 आन्सर आहे. हे आन्सर आहे मायनस 3. आणि समेशन ऑफ FIचं कॅल्क्युलेशन करून घेतो. 2 प्लस 2 प्लस 1 प्लस 3 1 प्लस 3 2 1 2 प्लस 1 3 प्लस 3. आन्सर येतं इथे 17. समेशन ऑफ FI इज इक्वल टू
17. बघा आता मीनची व्हॅल्यू पुट करतो इथे. मीनसाठी एची व्हॅल्यू किती आहे 27 प्लस समेशन ऑफ एफ आय डी आय. एफ आय डी आय किती आहे -3 डिवाइड बाय समेशन ऑफ एफ आय किती आहे 17. एक्स बारचा तुमचा आन्सर आहे बघा -3 डिवाइड बाय 17 -3 डिवाइड बाय 17. बरं आन्सर जे आलं आहे त्याला 27 आन्सर 26.82. 26.82 हे झालं तुमचं आन्सर. एक्स बार इज इक्वल टू 26.82. बघा आता याच्यामध्ये आपण सिम्पल काय करू शकतो, वाटल्यास तुम्ही एकदा आन्सर क्रॉस चेक करून बघा काय रॉंग झालं असेल तुम्ही इथे चेक करा. वाटल्यास मी बघा इथे आता ॲज्युमिंग मेथडने सॉल्व केलेलं आहे. फक्त एक्झाम्पलसाठी मेन्शन नाही केलं इथे, पण बाय डायरेक्ट मेथडने सुद्धा इथे सॉल्व करतो. त्यांनी काय मेन्शन नाही केलेलं, पण इथे एक्झाम्पल म्हणून इथे डायरेक्ट मेथडने सुद्धा सॉल्व करतो. एक्झाममध्ये जे सांगितले ते तुम्ही फॉलो करा. डायरेक्ट मेथडचा पण इथे यूज करू. डायरेक्ट मेथड एकदम सिंपल आहे. डायरेक्ट मेथड सिम्पली तुम्हाला टेबल इथे बनवावं लागेल. मग त्यांनी मेन्शन केलेलं नाही, पण आपण इथे कॅल्क्युलेशन करतो आहे. एक्स आय एफ आय आणि समेशन ऑफ एफ आय एक्स आय, म्हणजे एफ आय एक्स आय मल्टिप्लिकेशन इथे येईल. पहिलं काय तुमचं एक्स आय, देन एफ आय, देन एफ आय इंटू एक्स आय. बघा एक्स आयची व्हॅल्यू किती आहे 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. 23 to 30. देन 2 2 1 2 2 1 3 2 1 3 3. एफ आय इंटू एक्स आय बघा सिम्पली मल्टिप्लिकेशन करून घेऊ. एफ आय इंटू एक्स आय म्हणजे 2 इंटू 23 46, 2 इंटू 42 48, 1 इंटू 25 25, 26 इंटू 3 78, 2 इंटू 27 54, 1 इंटू 28 28, 29 इंटू 3 3 इंटू 29 87 आणि 3 इंटू 30 90. बघा याचं सिम्पली ॲडिशन आपल्याला करावं लागेल. समेशन ऑफ एफ आय आणि इथे समेशन ऑफ एफ आय एक्स आय. समेशन एफ आय 2 + 2 1 + 3 2 + 1 3 + 3 17. समेशन एफ आय तर 17 येतं आहे. मग ऑलरेडी इथे आपण कॅल्क्युलेट केलं होतं. समेशन ऑफ एफ आय एक्स आय म्हणजे यांच्या सगळ्यांचं ॲडिशन 46 + 48 + 25 + 78 + 54 + 28 + 87 + 90 म्हणजे 456. बघा 456. आता इथे आन्सर क्रॉस चेक करू आपण बरोबर येतं आहे काय नाही. बघा मीनचा फॉर्म्युला काय, मीन एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवाइड बाय समेशन ऑफ एफ आय. एफ आय एक्स आयची व्हॅल्यू किती आहे 456 डिवाइड बाय एफ आयची व्हॅल्यू समेशन एफ आय 17. समेशन एफ आय 17. एक्स बार इज इक्वल टू 456 डिवाइड बाय 17 26.823 26.82. बघा इथे एकच मेथडने विचारलं होतं, आपण दोन्ही मेथडने सॉल्व केलं. पण ज्या ज्या मेथडने तुम्हाला विचारले सॉल्व करण्यासाठी तीच मेथड तुम्ही इथे फॉलो करा. बघा याच्यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवले समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.